हॅलो एव्हरीवन, स्वागत करते पुन्हा तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आज मी सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करायला बसली. ॲक्च्युली आज माझा प्लॅन आहे की 2 व्हिडिओ शूट करायचं. बघू ते आता किती पॉसिबल. न्यू मॉमी असतील ते सुद्धा कन्फ्यूज असतील की बेबीला काय दिलं पाहिजे 1 वर्षानंतर. सो त्यांना हा व्हिडिओ हेल्पफुल राहील या हिशोबाने हा मी व्हिडिओ बनवत आहे. सो ट्रॅव्हल फूड फॉर बेबी. तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये बेबीला काय काय घेऊन जाऊ शकता, बेबीसाठी काय घेऊन जाऊ शकता, किंवा तुमच्या बेबीला ॲज पर एज तुम्ही काय देऊ शकता हे मी इथे सांगणार आहे. सो 1 वर्षानंतरचं जे बाळ असतं ते ऑलमोस्ट सर्व काही खातं. म्हणजे त्यांचं प्रॉपर असतं ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. हे 1 वर्षाच्या बेबीला तुम्ही देऊ शकता ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. आणि मध्ये 2 मॉर्निंग स्नॅक्स आणि इव्हनिंग स्नॅक्स तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. मी सृजनला मॉर्निंग स्नॅक्स देत नाही, कारण की सकाळी त्याचा ब्रेकफास्ट फुल होतो. नंतर त्याची अंघोळ झाल्यानंतर तो लगेच झोपतो, मग नंतर लगेच लंचसाठी उठतो. सो त्याचा मॉर्निंग स्नॅक्स आहे तो मिस आउट होतो. पण मी आता ते स्नॅक्सचे ऑप्शन सांगते. 1 वर्षानंतरचं जे बाळ आहे त्याला स्नॅक्समध्ये तुम्ही आजकाल बाजारामध्ये खूप जास्त हेल्दी ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. खूप चांगले चांगले ब्रँड्स आहेत जे चांगले चांगले हेल्दी ऑप्शन बनवतात. पण तुम्हाला जर त्यांच्यावर ट्रस्ट नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की बाहेरचं सध्या नको द्यायला, तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. स्नॅक्सचं सध्या बाहेरचं मी द्यायचं म्हणते तर मी सृजनला ना पप्स देते. खूप वेगवेगळ्या फ्लेवरचे बाजारात पप्स अवेलेबल आहेत. जसं ज्वारीचे, त्यानंतर नाचणीचे मुरमुरे आहे, तुम्ही ते देऊ शकता. छोट्या छोट्या बुकेसाठी हे आहे. त्यानंतर तुम्ही फ्रूट्स तर आपण देतोच, फ्रूट्ससुद्धा देऊ शकता. त्यानंतर लाडू देऊ शकता, मखाना लाडू. त्यानंतर ड्रायफ्रूट्स लड्डू येतात, किंवा आपण घरी पण हे बनवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पराठे देऊ शकता लंचमध्ये, डिनरमध्ये, सूप देऊ शकतात. आता मी सृजनचं तुम्हाला सांगते की सृजन ऑलमोस्ट 14 महिन्याचा झाला आणि त्याला ना चपाती हा प्रकार खूप आवडतो. त्याला माहीत नाही त्याला चपाती म्हणतात, पण त्याला हे समजते की ते गोल गोल असतं, मम्मी ते रोज बनवते. सो ना मी या गोष्टीचा खूप जास्त फायदा घेतला आहे. तो असा की त्याला चपाती फॉर्ममध्ये वेगवेगळं मी भाज्या टाकून देत असते. म्हणजे त्याच्या पोटात भाज्या पण जातात आणि चपाती पण जाते. त्याच्या डाएटमध्ये मी ज्वारी पण इन्क्लूड केली आहे. मी कधी कधी त्याला ज्वारी, गहू असं मिक्स करून जे बनतं ते देते. त्यानंतर नाचणी पण देते. नाचणी स्प्राउटेड नाचणी मी घरी बनवली आहे ती देते. आणि जेव्हा तुम्ही ना मोड आणून जेव्हा नाचणी ची पावडर बनवता ना, ती खूप जास्त न्यूट्रिशन्स त्याच्यामध्ये ॲड होतात खूप जास्त प्रमाणामध्ये. सो तुम्ही ना घरी जर नाचणी पावडर बनवत असाल तर मेक शुअर की त्याला मोड आलेले असावेत. त्याच्यामध्ये ती जास्त हेल्दी असतं बाळासाठी. सो नाचणीपासून पण तुम्ही खूप जास्त पदार्थ बनवू शकता. जसं नाचणीचे डोसे असू देत, किंवा नाचणी तुम्ही ज्वारीच्या गव्हाच्या पिठामध्ये वेगवेगळ्या थालीपीठमध्ये ॲड करू शकते. ते त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या टाकून ते स्टफ करून ते बाळाला देऊ शकता. ते पण खूप हेल्दी ऑप्शन आहे. त्यानंतर तुम्ही बाळासाठी नाचणीचा डोसा करू शकता. नाचणीची खीर करू शकता. जेव्हा सृजन लहान होता, म्हणजे 1 वर्षाच्या आधी, तेव्हा मी त्याला नाचणी गरम पाण्यामध्ये जस्ट नाचणी टाकायची आणि त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकत होती आणि थोडंसं 1 डेट्स असं मिक्स करून द्यायची. तोसुद्धा तो खूप जास्त छान प्रकारे खात होता. सो त्याला नाचणी पण खूप आवडते. सो नाचणीमध्ये पण तुम्ही थोडीशी टेस्ट एनहान्स व्हायला किंवा टेस्ट यावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वेगवेगळे त्याच्यामध्ये मसाले घालू शकता. मी सृजनला मसाले देत नाही, फक्त जिरा पावडर, धनिया पावडर आणि थोडंसं तिखट असं त्याच्यामध्ये ॲड करते. सो मी त्याला वेगवेगळे थालीपीठ, त्यानंतर पराठे देते. कालच मी त्याला आलूचा पराठा खाऊ घातला डिनरला. सो तुम्ही पराठे देऊ शकता आलूचा, मेथीचा. त्यानंतर पनीर पराठा देऊ शकता. मी पनीरसुद्धा आता त्याच्यासाठी घरी बनवते. आम्ही पनीर लवर नाही आहोत, आम्हाला फक्त पनीर स्टार्टरमध्ये आवडतं. पण त्याच्यासाठी मी आता बनवायला लागली पनीर. त्याला पनीर फ्राय, आणि त्याला ना मी वेगवेगळ्या भाज्या पण अशा काय म्हणतो त्याला, सवते करून असे देते. म्हणजे असे तुपात असे शालो फ्राय करून देते. सो ते ना तोसुद्धा खूप जास्त आवडीने खातो. सो तुम्ही मखाना पावडर घरी बनवू शकता. मखाण्याची खीर पण खूप छान होते, ती तुम्ही बनवून देऊ शकता. त्यानंतर तुम्ही जर तुम्ही नॉनव्हेज
तुमच्या बाळाला देत असणार. आता आम्ही देत नाही, आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत. सो तुम्ही जर नॉनव्हेज देत असणार तुमच्या बाळाला तर तुम्ही एगमध्ये पण खूप जास्त पदार्थ बनवू शकता. म्हणजे एगमध्ये एग बॉईल तुम्ही देऊ शकता, स्क्रॅम्बल एग तुम्ही देऊ शकता, किंवा भुर्जी देऊ शकता, भुर्जी चपाती तुम्ही देऊ शकता. त्यानंतर एक पराठा तुम्ही बनवू शकता. वेगवेगळे नॉनव्हेज सूप तुम्ही बनवून तुमच्या बाळाला देऊ शकता. बीटचा पण पराठा तुम्ही देऊ शकता, गाजरचा पण पराठा देऊ शकता. त्यानंतर ब्रोकोलीचं सूप तुम्ही देऊ शकता जर तुमच्या बाळाला ते आवडत असेल तर. सृजनला एवढं आवडत नाही, पण मी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये त्याला देते. जसं खिचडीमध्ये ॲड करते टोमॅटो, आणि त्याच्या प्रत्येक पदार्थामध्ये मी टोमॅटो, त्यानंतर कांदा, लसूण, हिंग असं टाकत असते, म्हणजे जेणेकरून ते टेस्टही त्याला थोडीशी चांगली लागते आणि तो खातोही आवडीने. सो तुम्ही हे एवढे सर्व जे मी ऑप्शन सांगितले हे सुद्धा देऊ शकता. आता आम्ही 2-3 दिवसामध्ये ट्रॅव्हल करणार आहोत, तर मी त्याच्यासाठी 2-3 अशा इन्स्टंट रेसिपीज बनवल्या. मी त्या व्हिडिओच्या एंडला तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर जर तुम्ही तुमच्या बाळाला गोड देत असणार, म्हणजे 1 वर्षानंतर तुम्ही जर गोड स्टार्ट केलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं गूळ पावडर लाडूमध्ये किंवा खीरमध्ये ॲड करू शकता. मी सृजनला अजूनपर्यंत शुगर दिली नाही, म्हणजे जोपर्यंत 2 वर्षाचा होत नाही तोपर्यंत मी देणार नाही. त्यामुळे मग मी डेट्स ॲड करते. ती थोडीशी पाण्यात भिजवायची किंवा दुधात भिजवायची आणि नंतर लगेच ती बारीक होते. हाताने चुरगळून टाकली तरी चालतं, किंवा मिक्सरला बारीक प्युरी करून ती खीरमध्ये टाकू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्ही रवा आप्पे देऊ शकता, डोसे देऊ शकता, उत्तप्पे देऊ शकता. मी सृजनला तसंच करते. त्याला डोसे, आप्पे, उत्तप्पे, साऊथ इंडियन पदार्थ खूप आवडतात आणि ते आमच्या घरी मलाही आवडतात, म्हणून मी बनवते, तर त्यालासुद्धा खाऊ घालते. आज पण मी आप्पे बनवले, तर त्याला भाज्या टाकून दिलं, जसं की त्याच्यामध्ये वाटाणे, टोमॅटो, कांदा हे टाकून त्याला दिलं. त्याच्यासाठी वेगळी अशी कोकोनट चटणी बनवली, जी की कमी तिखट आहे, ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर शेवड्या तुम्ही देऊ शकता. आता माझ्या मम्मीने माझ्यासाठी गावावरून शेवड्या आणल्या, शेवया, जे की रवा आणि गव्हाच्या असतात, ते हेल्दी आहेत, तर ते तुम्ही बाळाला देऊ शकता. मी ते सृजनला तुपामध्ये भाजून देते, ते देऊ शकता. त्यानंतर तुम्ही राजगिरा ॲड करू शकता. दुधामध्ये जस्ट राजगिरा टाकला की ते राजगिरा छान दुधामध्ये फुलतं, तर तुम्ही ते देऊ शकता. जर तुम्ही गाईचं दूध स्टार्ट नसेल केलं, फॉर्म्युला मिल्क जर तुम्ही देत असणार, तर तुम्ही फॉर्म्युला मिल्कमध्ये खीर किंवा शिरा वगैरे हे पदार्थ देऊ शकता. आता इकडे मला अजून पाहिजे तसं गाईचं दूध अजून भेटलेलं नाही आहे, मी त्या शोधात आहे. जर मला चांगलं मिळालं तर मग मी गाईचं दूध त्याला स्टार्ट करेल, पण अजून तरी तो फॉर्म्युला मिल्क घेतो. फॉर्म्युला मिल्कमध्येच मी त्याला राजगिरा पीठ किंवा खीर वगैरे असं बनवून देते. त्यानंतर तुम्ही साबुदाण्याची काय म्हणतात त्याला, खीर बनवून देऊ शकता. सो हे सर्व जे ऑप्शन आहे ते तुम्ही देऊ शकता. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की इन्स्टंट फूड तुम्ही ट्रॅव्हलमध्ये काय कॅरी करू शकता. तर मी तुम्हाला इथे आता 3 रेसिपी दाखवेल, त्या तुम्ही तुमच्या बेबीला देऊ शकता ट्रॅव्हलमध्ये, जे की इझी टू कॅरी आहे. आणि जस्ट गरम पाण्यामध्ये जर तुम्ही ते टाकलं तरी ते गरम पाण्यात थोडंसं ते टाकायचं आणि बॉईल करायचं. त्याची पण मी रेसिपी वेगवेगळी वाटलं तर तुमच्यासोबत शेअर करेल, ती तुम्ही देऊ शकता. सो मी आशा करते की तुम्हाला हा जो माझा व्हिडिओ आहे तो थोडा जरी हेल्पफुल वाटेल. आता खूप मुली अशा असतात की ज्या जॉबही करतात, घरचं बेबीचं पण बघतात आणि व्लॉगिंगसुद्धा करतात, किंवा ज्या व्लॉगिंग नाही करत त्यांच्यासाठी मे बी हा हेल्पफुल ठरेल. की मी 2-3 प्रीमिक्स जे आहे ते सृजनसाठी बनवलं आहेत ट्रॅव्हलसाठी. सो जस्ट तुम्ही ते प्रीमिक्स गरम पाण्यात टाकून ते देऊ शकता तुमच्या बाळाला. आणि अजून एक तुम्ही तुमच्या बाळाला पोहे, उपमा हे सुद्धा देऊ शकता. फक्त थोडं कमी तिखट दिलं तर ते बेटर राहील. सो ह्या सर्व गोष्टी आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर केल्या. आय होप ते तुम्हाला हेल्पफुल ठरतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. थँक्यू.
व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल म्हणून मी एकच रेसिपी इथे शेअर करत आहे. बाकीच्या 2 रेसिपी मी कुठल्यातरी व्हिडिओमध्ये शेअर करेन. सो इथे मी ड्रायफ्रूट लाडू बनवत आहे, जे की मी काल रात्रीच बनवले. सो त्याच्यामध्ये मी काजू, बदाम, त्यानंतर पंपकिन सीड, सनफ्लॉवर सीड, डेट्स असं सर्व रोस्ट करून घेतलं आहे. तुम्ही तिळही घेऊ शकता किंवा मखाना टाकू शकता किंवा शेंगदाणेसुद्धा ॲड करू शकता त्याच्यामध्ये. मी माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते घेतलं, त्याच्या मिक्सरमधून काढलं आणि छान असे लाडू तयार केले.